मंडळी, उकाळा एवढा वाढलाय की त्यामध्ये काहीतरी थंड प्यावंसं वाटतं. मग शरीराला थंडावा देणारा आणि पोटाला हलकं ठेवणारा थंडगार मठ्ठ्यापेक्षा भारी काय असू शकतं, हो की नाही? मठ्ठा बनवण्याकरिता इथे मी छोटासा मसाला बनवून घेणार आहे. तर सगळ्यात आधी मी इथे भाजून घेतलेले 1 चमचा जिरे मी इथे जाडसर वाटून घेतलं. त्यानंतर त्यामध्येच 1 मिरची आणि काही आल्याचे तुकडे आणि कोथिंबीरीला सुद्धा जाडसर वाटून घेतलं. आता एका पातेल्यामध्ये 1 वाटी दही घेतलं. त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं आणि व्यवस्थित असं घोळून याचं ताक बनवून घ्यायचं. आता या ताकामध्ये मगाशी वाटून घेतलेला मसाला, सेंधा नमक, साधा नमक आणि साखर घालून व्यवस्थित पुन्हा घोळून घ्यायचं. हे ताक पाहिलं ना की मला नेहमी लहानपणीची आठवण येते. आम्ही ना काकाच्या वगैरे सगळ्या बहिणी लग्नाच्या पंक्तीत गेलो की हे ताक पिण्याची कॉम्पिटिशन चालायची. मग वाढणाऱ्याला एक जण इकडे बोलवायचं, एक जण तिकडे बोलवायचं. त्याची ना अगदी तारांबळ उडवून द्यायची. किती छान होते ना लहानपणीचे दिवस. तर चला, इथे मठ्ठा सुद्धा तयार झालेला आहे. मी आवश्यकतेनुसार पुन्हा पाणी घालून वरतून कोथिंबीर घालून घेतली. मी इथे याला फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घेतलं होतं. तुमच्याजवळ वेळ नसेल तर तुम्ही बर्फाचे तुकडे घालून पिऊ शकता. चला, मग रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.